श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यातले 12 राशीनुसार सोमवारचे 12 राशीचे भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय, तसेच सोमवारचे अति प्रभावशाली भगवान शिवशंकरांची कृपा आशीर्वाद प्राप्त करणारे काही प्रभावशाली उपाय. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा करणे विशेष फलदायी असते. श्रावणात महादेवाची पूजा करणं, शिवलिंगाचा जलाभिषेक करणं शुभ मानले जाते. या काळात भोलेनाथाचे भक्त शिवभक्तीत तल्लीन राहा. यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्यानं याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीसाठी साधे ज्योतिष उपाय करून शंकर भोलेनाथाची कृपा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या राशीने कोणते उपाय भगवान शिवशंकराचे सोमवारच्या दिवशी करावयाचे आहेत. त्याआधी आपण सोमवारचे काही प्रभावशाली उपाय म्हणजे श्रावणी सोमवारचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. नंबर 1, जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारच्या दिवशी शिवालयात जाऊन किंवा घरच्या शिवलिंगावरती केलं तरीही चालेल. धोत्र्याच्या झाडाचे मूळ समर्पित करून ते मूळ घेऊन डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे. हा उपाय केल्याने दुःख संकट दूर होतात. नंबर 2, बाधा वाईट शक्ती मुक्ती उपाय. जर तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर श्रावणातील सोमवारी भगवान शिवशंकरांना आवर्जून धतोरा अर्पण करा. तसेच महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळा जप करा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा, वाईट शक्ती दूर होते. नंबर 3, संतती प्राप्तीसाठी उपाय. नवविवाहित महिलांनी सोमवारी देवादिदेव महादेवाला एक धोत्र्याचे फूल फळ अर्पण करावे. भगवान शिवाला धोत्रा अर्पण केल्याने संतती सुख मिळते, म्हणून सोमवारी भगवान शंकराला आवर्जून धोत्रा अर्पण करावा. नंबर 4, मानसिक त्रास तणावापासून मुक्ती. मानसिक त्रास तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर सोमवारी विधीनुसार पार्वती आणि भोलेनाथ यांची पूजा करावी. या दिवशी दुधाने अभिषेक करावा. तसेच माता पार्वती यांना लाल फूल समर्पित करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची ग्रहस्थिती मजबूत होते. नंबर 5, सोमवारच्या दिवशी ज्यावेळेस आपण जलाभिषेक करतो, जल अभिषेक केल्यानंतर पाणी असलेले भांडे कधीही रिकामे घरी आणू नये. शिवलिंगावर ठेवलेली काही बेलाची पाने किंवा 1-2 फुले किंवा भगवान शिवशंकराला समर्पित केलेले पाण्याचे काही थेंब घरी जरूर घेऊन यावे. पण जलाभिषेकाचे भांडे घरी कधीही रिकामे आणू नये. नंबर 6, भगवान शिवशंकरांचा जलाभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले जल एका पात्रामध्ये घ्या. आपल्या हाताच्या 3 बोटांनी पाण्याचा स्पर्श करून भगवान शिवशंकराच्या त्रिशूलाचा अभिषेक करावा. म्हणजे 3 बोटाने स्पर्श करावा. यानंतर ते पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी शिंपडा. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये कीर्ती संपत्ती वाढण्यास मदत होते. असे मानले जाते की जे लोक हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करतात त्यांच्या घरामध्ये संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. तसेच जीवनातील समस्या दूर होतात. नंबर 7, जर तुम्ही भगवान शिवाच्या नावाने सोमवारचा उपवास ठेवला तर त्या दिवशी तुम्हाला बेसनापासून बनवलेले पकोडे पदार्थ खाण्यास मनाई आहे. खाण्यासाठी गव्हाचे पीठ वापरून बनवू शकता. नंबर 8, तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने तुम्ही कर्जाच्या समस्येत आहात का? कर्जामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण झालेले असेल तर श्रावणी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजेच्या वेळी आसनावर बसा. देवाचे स्मरण करत ऋणमोचक स्तोत्राचा पाठ करावा. भगवान हनुमानाचा हा पाठ केल्याने तुमचे आर्थिक संकट दूर होईल. दर मंगळवारी देखील तुम्ही हा पाठ आवर्जून करू शकतात. हनुमंत हे भगवान शिवाचेच अंश आहेत. नंबर 9, सोमवार हा उपवास धरताना तुम्हाला संकल्प करायचा आहे तर त्या उपवासाचे फळ तुम्हाला प्राप्त होत असते. कुठलाही व्रत वैकल्य करत असताना मनामध्ये संकल्प धरूनच तो उपवास करावा. त्यामुळे फळ प्राप्त होत असते. त्या उपवासाचे
फळ प्राप्त होते. नंबर 10, तुमच्या भविष्यात कोणतेही आर्थिक संकट येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर श्रावण प्रदोष दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करून भगवान हनुमान यांना बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. यामुळे भगवान हनुमंताची विशेष कृपा लागते. तुमचे सर्व संकट दूर होतात. मैत्रिणींनो, श्रावण सोमवारचे 12 राशीनुसार काही भगवान शिवाचे प्रभावशाली उपाय बघूया. नंबर 1, मेष राशीच्या लोकांनी पाण्यात चंदन, हिबिस्किसाचे फूल आणि गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा. तसेच 11 बेलाच्या पानांना लाल चंदन लावून ते माता पार्वतीच्या हस्तकमलपाशी ओम पार्वतीपते नमः या मंत्राचा जप करत समर्पित करावे. आणि पूजेच्या वेळेस स्त्रियांनी नमः शिवाय ओम आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नंबर 2, वृषभ राशीच्या भक्ताने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर ती शुद्ध गायीच्या दुधाचा अभिषेक करावा. पांढरे चंदन, 7 बेलपत्र, 1 धोत्र्याचे फूल मनोभावे समर्पित करावे. हे सर्व करत असताना ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा अखंड जप मुखामध्ये ठेवावा. यावर महादेव अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. नंबर 3, मिथुन राशीच्या व्यक्तीने श्रावणी सोमवारी किंवा शुभ शिवरात्रीनिमित्त पाण्यामध्ये दही मिसळून भगवान शिवशंकरांचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराला कुठल्याही पिवळी फुले आणि श्रीखंड अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नंबर 4, कर्क राशीच्या भक्ताने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवरात्रीला किंवा कुठल्याही सोमवारी गाईच्या दुधात भांग मिसळून महादेवाला म्हणजे शिवलिंगाला अभिषेक करावा. तसेच चंदन, फुले अर्पण करावेत. आणि हे करत असताना ओम चंद्रमौलेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. भगवान शिवशंकरांची ही नामावली आहे. नंबर 5, सिंह राशीच्या भक्तांनी पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय, कालम महाकाल, कालम कृपालम, ओम नमः या मंत्राचा मनोभावे 108 वेळा किंवा 11 वेळा जप करावा. तसे 1 लोटा जलामध्ये लाल चंदन टाकून शिवलिंगावर अभिषेक घालून कुठलेही लाल फळ समर्पित करा. नंबर 6, कन्या राशीच्या लोकांनी उसाच्या रसामध्ये काळे तीळ मिसळून भगवान शिवशंकराच्या शिवालयामध्ये शिवपिंडीवर अभिषेक करावा. त्यानंतर 1 लोटा जल समर्पित करून शिवलिंगावर भांग, धतुरा, रुईचे फूल अर्पण करावे. हा उपाय केल्याने भगवान शिवभक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. नंबर 7, तुळ राशीच्या भक्ताने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रावण शिवरात्रीला गाईच्या दुधात साखरेची मिठाई टाकून शिवाला अभिषेक करावा. तसेच महादेवाला चंदन, अखंड 108 तांदूळ 1 लोटा जलामध्ये टाकून समर्पित करावे. त्या अगोदर दूध अर्पण करून मगच 1 लोटा जल समर्पित करावे. या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतात. 8, वृश्चिक राशीच्या भक्ताने श्रावण शिवरात्रीनिमित्त पाण्यात बेलपत्र, मध आणि सुगंधित अत्तर मिसळून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अभिषेक करावा. मनोभावे भगवान शिवाला प्रार्थना करावी. यासोबतच पूजेच्या वेळी ओम हो जून 6 या मंत्राचा जप करावा. नंबर 9, धनु राशीच्या भक्ताने भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाण्यामध्ये केशर मिसळून अभिषेक करावा. तसेच दूध मिश्रित केशरने सुद्धा अभिषेक करावा. तसेच भोग म्हणून केशर मिश्रित खीर अर्पण करावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 10, मकर राशीच्या लोकांनी भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान शिवशंकराबरोबर माता पार्वतीची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी भगवान शंकरांना भांग, धतुरा, बेलपत्र इत्यादी वस्तू अर्पण करावा. त्याचबरोबर ओम होम जून 6 या मंत्राचा जप करावा. नंबर 11, कुंभ राशीच्या भक्ताने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उसाच्या रसामध्ये मध आणि सुगंधित अत्तर मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा. तसेच धोत्र्याचे पांढरे फूल किंवा रुईचे पांढरे फूल शिवलिंगावर समर्पित करावे आणि शिवचालिसाचा पठण बरोबर शिवमंत्र जप करावा. यामुळे भगवान शिव अतिशय शीघ्र प्रसन्न होतात. नंबर 12, मीन राशीच्या भक्ताने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रावण सोमवार आणि शिवरात्रीनिमित्त उसाच्या रसात केशर मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. तसेच पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर लाल फुलांचा रस काढून माता पार्वतीच्या हस्तकमलवरती तो रस समर्पित करावा.
नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. हे करत असताना ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. मैत्रिणींनो, यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ज्योतिषशास्त्रानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार श्रावणातील भगवान शिवशंकराचे काही 12 राशीनुसार प्रभावशाली उपाय पाहत आहोत. प्रत्येक भक्ताने आपल्या भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवूनच श्रावणी सोमवारी किंवा श्रावणी अष्टमीला शिवरात्रीला आवर्जून सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी हे उपाय करावेत. अगदी साधे आणि सोपे आहेत. आपल्याला काही मोठ्यातील मोठे उपाय करायचे नसून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अगदी साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव टाईप करा आणि शिवभक्त असाल तर नक्की लाईक करा. ओम पार्वती पतेय नमः. ओम नमः शिवाय हर हर महादेव. धन्यवाद.